नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे दुसरं गणित आहे त्याचा सगळ्यात शेवटचा पार्ट किंवा रमेश जो रायपूरचा रहिवासी आहे त्याची नेट टॅक्स लायबिलिटी इथे कॅल्क्युलेट करणार आहोत। दोन व्हिडिओमधून किंवा जुगनू ट्रेडर्सच्या आणि अमरकांतच्या नेट टॅक्स लायबिलिटीच्या तुलनेमध्ये अगदी सहज तुम्हाला तिसरं स्टेटमेंट इथे कॅल्क्युलेट करता येईल आणि अगदी सहज इथे माहिती जी अवेलेबल आहे त्याच्या आधारावर आपण काढू शकतो। इथे युटिलायझेशन वगैरे काहीही करायचं नाहीये, म्हणजे गणितामध्ये तुम्हाला सगळ्यात टफ किंवा थोडं जे आपण ज्याला म्हणू की ज्यामध्ये माहिती थोडी जास्त होती असं जुगनू ट्रेडर्सचं गणित होतं, मग त्यापेक्षा थोड्या कमी माहिती सोबत आपण अमरकांतचं स्टेटमेंट बनवलेलं आहे आणि आता अगदी अल्प माहितीमध्ये आपण रमेश जो रायपूरचा रहिवासी आहे त्याचं इथे नेट टॅक्स लायबिलिटी कम्प्यूट करणारं स्टेटमेंट बनवणार आहोत। सगळ्यात पहिले स्टेटमेंटची सुरुवात आपण हेडिंगने करतो, तर कम्प्युटेशन ऑफ नेट टॅक्स लायबिलिटी ऑफ मिस्टर रमेश रायपूर, हवं तर समोर लिहा छत्तीसगड, कारण रायपूर हे छत्तीसगड राज्यामध्ये येतं। तर मग आता रमेश हा जो रायपूरचा रहिवासी आहे, छत्तीसगडचा रहिवासी आहे, त्यांनी माल कोणाला विकलेला आहे हे बघावं लागेल। आणि जेव्हा मी सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये गणित वाचलं होतं तर तेव्हा तिथे हे ट्रान्झॅक्शन सुटून गेले होतं की रमेशनी माल कोणाला विकलेला आहे, पण ते तुम्हाला गणितामध्ये मिळेल आणि तिथे तुम्ही बघू शकाल। तर तिथे तुम्हाला गणितामध्ये आता दिसत असेल जे गणित तुमच्या जवळ आहे त्यामध्ये की रमेशनी जो माल आहे तो सपना ट्रेडर्सला विकलेला आहे आणि सपना ट्रेडर्स हे जबलपूर मध्ये सिच्युएटेड आहे किंवा जबलपूर मध्ये वास्तव्यास आहे आणि जबलपूर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये येतं किंवा एमपी मध्ये येतं। तर मग सगळ्यात पहिले आता आपल्याला इथे क्लिअर झालं की ज्या व्यक्तीचा आपण नेट टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करतोय ती व्यक्ती रायपूरची आहे किंवा छत्तीसगडची आहे आणि माल जो विकलेला आहे तो एमपी मध्ये गेलेला आहे, मध्य प्रदेश मध्ये गेलेला आहे, म्हणजे ऑब्वियसली इथे इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये माल गेलेला आहे। तर संकल्पना कोणती आपण उपयोगात आणू इथे? IGST ची। तर म्हणूनच आउटपुट टॅक्स पेएबल ऑन सेल्स टू सपना ट्रेडर्स जबलपूर एमपी, इथे पण पूर्ण शो करायचं की ज्याला विकलाय ती व्यक्ती कोणत्या गावाची आहे, ते गाव कोणत्या राज्यामध्ये येतं ते सगळं आपण दाखवू शकतो। जसं मी इथे बाकायदा लिहिलेलं आहे की सपना ट्रेडर्स हे जबलपूरचं सिच्युएटेड आहे आणि ते एमपी मध्ये मोडतं। आणि किती रुपयाच्या वस्तू विकलेल्या आहे तर 4 लाख रुपयाच्या वस्तू विकलेल्या आहे। 4 लाख रुपये किंमत असलेल्या वस्तू विकलेल्या आहे, व्हॅल्यू त्या वस्तूंची पहिले जीएसटी त्यावर लावण्याच्या पहिलेची। तर 4 लाख रुपयाच्या वस्तू इथे विकलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला लक्षात आलेलं की इथे सीजीएसटी व एसजीएसटी लागणार नाही, मग आयजीएसटी लागेल आणि आयजीएसटीचा दर हा 18% सलग तुम्हाला सांगितलेला आहे। म्हणूनच 4 लाख गुणिले 18 भागिले 100 जर केले तर 72,000 रुपये आयजीएसटी ची रक्कम तुम्हाला मिळेल आणि मग 4 लाख व्हॅल्यू अधिक 72,000 आयजीएसटी अशी पूर्ण रक्कम टोटल कॉलम मध्ये 4,72,000 दिसेल। मग आता आउटपुट टॅक्स पेएबल कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण कॅल्क्युलेट करतो इनपुट टॅक्स क्रेडिट। आणि मी तुम्हाला वारंवार सांगते आहे की इनपुट टॅक्स क्रेडिट पहिल्या फक्त जे स्टेटमेंट असतं त्या स्टेटमेंट मध्ये तुम्हाला तिथे जसं या गणितामध्ये तर तिथे तुम्हाला ते आयतच दिलेलं होतं, गणितामध्येच सांगितलेलं होतं, कॅल्क्युलेट करावंच लागलं नाही। तसंच आपण अमरकांतच्या संदर्भामध्ये ते जुगनू ट्रेडर्सच्या सेलिंगच्या ट्रान्झॅक्शन वरून किंवा आउटपुट टॅक्स पेएबलच्या ट्रान्झॅक्शनलाच इथे इनपुट टॅक्स क्रेडिटचं ट्रान्झॅक्शन बनवलं होतं। सेम आता या रमेशला सुद्धा माल कोणी विकला होता, म्हणजे रमेशनी माल कोणाकडून खरेदी केलेला आहे, त्याचा सप्लायर कोण आहे रमेशचा, तर तो जुगनू ट्रेडर्स आहे भुसावलवाला। तर इथे सुद्धा भुसावलवाल्या जुगनू ट्रेडर्सच्या स्टेटमेंट मधून आपण तिथे जे आउटपुट टॅक्स पेएबल होतं ती रक्कम उचलून आणून इथे इनपुट टॅक्स क्रेडिट बनवू शकतो। पुन्हा मी सतर्कतेची तुम्हाला घंटा तिथे वाजवली होती की काय आपण जे म्हणजे दोन इथे पर्टिक्युलर व्यक्ती घेतलेले आहे जुगनू ट्रेडर्सच्या याच्यामध्ये की जिथे रमेश आहे आणि अमरकांत आहे। तर अमरकांतच्या स्टेटमेंट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण फक्त अमरकांतचीच व्हॅल्यू तिथून पर्टिक्युलर उचलून आणावी, नाहीतर आपलं गणित चुकून जाईल। सेम थिंग इथे पण अप्लाइड होईल की दोन तिथे व्यक्ती दिसतात आहे जुगनूच्या स्टेटमेंट मध्ये, पण आपण कोणा संबंधी माहिती घेतोय तर रमेश संबंधी। तर रमेशचंच आपण तिथून आउटपुट टॅक्स पेएबल जे होतं ते उचलून इथे इनपुट टॅक्स क्रेडिट बनवू शकतो। मग हेडिंग टाकायचं इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन परचेस फ्रॉम जुगनू ट्रेडर्स भुसावल। किती रुपयाचा माल विकत घेतला
किंवा खरेदी केला होता तर 2 लाख रुपयाचा, आणि भुसावळवाल्या किंवा महाराष्ट्राच्या व्यक्तीजवळून माल खरेदी केलेला आहे आणि हा स्वतः छत्तीसगडचा रहिवासी आहे, म्हणजे इथे सुद्धा इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन झालेला आहे, परराज्यामध्ये व्यवहार झालेला आहे. म्हणून सीजीएसटी व एसजीएसटी ची बिलकुल संकल्पना लक्षात न घेता आपण सरळ आयजीएसटी वर जाऊ आणि 18% आयजीएसटी करिता रेट आहे. तर 2 लाख मल्टिप्लाइड बाय 18 डिवाइडेड बाय 100 जर कराल तर 36,000 तुमच्या हातामध्ये आयजीएसटी ची क्रेडिटची रक्कम किंवा इनपुट टॅक्स क्रेडिटची रक्कम तुम्हाला मिळेल. मग आता इथे अगदी सरळ सोपं आहे की दोन वेगवेगळ्या जीएसटी आहेच नाही, म्हणजे सीजीएसटी एसजीएसटी व आयजीएसटी असं दोन्ही प्रकार इथे दिसत नाहीये. म्हणजे इंट्रास्टेट व इंटरस्टेट व्यवहार नाही, फक्त इंटरस्टेट प्रकाराचाच व्यवहार झालेला आहे आणि पे करायचे आहे 72,000 आणि जमा आहे 36,000. म्हणजे ऑब्विसली हा जो व्यक्ती आहे रमेश, जो रायपूरचा रहिवासी आहे, त्याच्यावर 36,000 रुपये नेट टॅक्स लायबिलिटी आपल्याला दिसती आहे. म्हणून आपण सीजीएसटी व एसजीएसटीच्या कॉलम मध्ये नील दाखवलेला आहे आणि नेट टॅक्स लायबिलिटी आयजीएसटीच्या कॉलम मध्ये 36,000 दाखवलेली आहे. तर अगदी सरळ सोपं हे स्टेटमेंट होतं, सहज होतं. 2 ट्रान्झॅक्शन मध्ये 2 याच्यामध्ये आपण अगदी गणित ते रमेशच्या संदर्भामध्ये संपवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की आपण म्हणजे जे दुसरं गणित घेतलं नेट टॅक्स लायबिलिटी कम्प्यूट करण्यासंबंधी, तर त्या दुसऱ्या गणितामध्ये तुम्हाला पहिल्या गणिताच्या तुलनेमध्ये थोडं व्हेरिएशन दिसलेलं आहे की आउटपुट टॅक्स पेबल किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट मध्ये सुद्धा एकपेक्षा जास्त व्यक्तींचा आपण तिथे माहिती दर्शवू शकतो. जर तुम्हाला परीक्षेमध्ये अशा संदर्भाचे गणित आले तर तिथे हडबडून जायचं नाही, आपण कसं करता येईल ते आपण बघितलेलं आहे. आणि या गणिताच्या आधारावर म्हणजे 6 व्हिडिओज तुम्हाला या तिसऱ्या युनिटच्या संदर्भामध्ये मी प्रोव्हाइड केलेले आहेत, ज्यामध्ये 6 व्यक्ती आपण नेट टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट केली आहे. जरी ते 2 गणित असले तरी 6 वेगवेगळ्या स्टेटमेंटचं प्रिपरेशन केले आहे, ज्यावरून तुम्हाला सगळ्या आयडिया पूर्ण क्लिअर झाल्या असेल. याच्या व्यतिरिक्त मी मागे पण दुसऱ्या युनिट मध्ये पण तुम्हाला 4 गणित करून दिले. 5वं गणित एक मोठं विस्तृत गणित तुम्हाला ग्रुपवर करायला दिलं होतं. तुम्ही केलं नाही केलं तो तुमचा प्रश्न आहे, कारण तुम्ही किती सिरियसली घेत आहात हे तुमच्यावर डिपेंड करतं. पण माझा पूर्ण हेतू आहे की मी तुम्हाला इथे याच्यासाठी अजूनही एमसीक्यू प्रोव्हाइड केलेले नाहीये, कारण जर तुम्ही मोठ्या गणितांचा सराव करता तर ते जे एमसीक्यू त्याचे चिल्लर गणित बनणार आहे ते याच्याच काहीतरी तुकड्यांवरून बनणार आहे. तुम्हाला सांगितलेलं राहू शकते की इनपुट टॅक्स क्रेडिट इतका आहे, आउटपुट टॅक्स पेएबल इतका आहे, नेट टॅक्स लायबिलिटी किती. तर तुम्हाला ही प्रक्रिया अगोदर माहित असावी की काय करावं लागते, आणि ते कुठून माहित होईल तर ते सखोल गणितांमधून माहित होईल. म्हणूनच माझा कल सध्या तरी तुम्हाला पूर्ण ज्ञान देण्यावर आहे आणि तुम्ही सुद्धा त्या अनुषंगाने अभ्यास चालू ठेवा आणि त्यावरून तुम्ही एमसीक्यू अगदी सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. आता इथे 6 व्यक्तींची आपण नेट टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट केली आहे. पुन्हा एक गणित मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल लॉंग टाइपचं, ज्यामध्ये तुम्हाला 3 सप्लायर साठी पुन्हा ते करावं लागेल ही सगळी प्रोसेस. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1 किंवा 2 शॉर्ट गणित म्हणजे एकाच व्यक्ती संदर्भामध्ये माहिती जर दिली असली तर ती कशी सॉल्व्ह करायची याचं सुद्धा मी तुम्हाला तिथे गणित प्रोव्हाइड करणार आहे. आणि याच्या सोबत आपला तिसरा युनिट इथेच संपलेला आहे. चौथ्या युनिटला म्हणजेच आपण कस्टम ड्युटी कॅल्क्युलेट करण्याच्या प्रकाराला या सगळ्या म्हणजे हे व्हिडिओज अपलोड होतील, त्यानंतर मी तुम्हाला गणित प्रोव्हाइड करील आणि त्यानंतर आपण चौथ्या युनिटला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला 3 घटक आणि या 3 घटकांवरून म्हणजे पहिलं रजिस्ट्रेशन ऑफ जीएसटी ज्याचे आपण 10 गणित घेतलेले आहेत. दुसरं आपण त्यामध्ये एका सिंगल पर्सनची इनपुट टॅक्स क्रेडिट व आउटपुट टॅक्स पेएबलची अमाउंट कॅल्क्युलेट केलेली आहे, त्यामध्ये पण ॲम्पल प्रॅक्टिस आपण केलेली आहे. आणि आता याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती स्वतः इथे करून दाखवलेली आहे आणि 5 ते 6 व्यक्तींचं कॅल्क्युलेशन करण्याकरिता तुम्हाला 3 ते 4 गणित मी तुमच्या ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे जीएसटी संदर्भामध्ये तुमच्यासाठी कुठेही कुचराई करण्यात आलेली नाहीये, फक्त आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे. यानंतर मी चौथ्या युनिटच्या सोबत तुम्हाला मिळणार आहे कस्टम ड्युटी सोबत. थँक्यू.